रेस्पिरेशन म्हणजे श्वसनाच्या क्रियेला आपण आणखी एका प्रकारे वर्गीकृत करू शकतो. एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिश्वसन, म्हणजेच ज्यावेळी आपण ऑक्सिजनच्या मदतीने ऊर्जा तयार करत असतो त्याला आपण एरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो. अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीशिवाय देखील सुद्धा ज्यावेळी ऊर्जा निर्माण होत असते त्याला आपण अनएरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो. तर अनएरोबिक रेस्पिरेशन हे कुठे कुठे आपण बघत असतो? ज्यावेळी फर्मेंटेशनच्या क्रियेद्वारे दुधाचं दह्यात रूपांतर होतं, ज्यावेळी एखादं बीज अंकुरत असतं आणि जमिनीखाली त्याला ऑक्सिजन मिळत नाही तरी सुद्धा ऊर्जेची निर्मिती होत असते, ज्यावेळी एक्सरसाइज करत असताना आपली बॉडी किंवा आपले मसल्स हे लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस करत असतात, शिवाय अँटीबायोटिक तयार करताना, व्हिटॅमिन्स तयार करताना, फर्मेंटेशनच्या प्रक्रियेमध्ये मोस्टली आपल्याला अनएरोबिक रेस्पिरेशन हे बघायला मिळत असतं.